चोखा मने भजित खोर माझे माझे मनती घर टाकोनी पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांची दोसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जुळून या करा चरणे ठेवी तो माता परसावी विनंते माझी पंढरी माता परसावी विनंते माझी पंढरी माता जोडून या कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परसावे विनंती माझी पंढरी परसावे विनंती माझी पंढरी परसावी विनंती माझी चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताज मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला 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 आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असू वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असू आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मजदी सदसो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठला 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 तात्या विना डावी कुणा असतो कीर्तन करायचं इकून या तुम्ही इकून या डावी कुण्या नाही तसं नसतं डावी कुणा असतो विना आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी
सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथाय तुटला विश्वाचा दोरा येर वाऊगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होते पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री चोखोबाराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा सेवेकरता निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या चोखोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे चोखोबाराय नमूद करतात ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी जगातली सर्व प्रयत्न असफल ठरत असतात. भाग असतो काही काही लोकांचा म्हणण्याचा माझ्याकडे पैसे भरपूर आहेत. काय होते काका पैसे असल्यावर का मरण येत नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाई ते ठाई पुढे संचित राहील काही तो का म्हणे ताई अमान मग तेथे नचले काही संपदा राहील ठाई ते ठाई पुढे संचित राहील ताई अमान मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाई ते ठाई पुढे संचित राहील काही तुका म्हणे ताई अमान मग येथे नचले काही संपदा राहील ठाई ते ठाई पुढे संचित राहील काही तुका म्हणे ताई अमान मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. काही चालत नाही तिथं. मी अमक्या अमक्या प्रांताचा राजा आहे तुलाही मारावं लागेल एके दिवशी. काय चालतंय तिथं. आयुष्याची माळ तुटली की कामच संपलं. तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा घरातली लोक टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. पत्नी असेल मुलं असतील इष्टमित्र सोयरे सज्जन सख्या असतील हे मशानात नेतेत आणि भडाग्नी नावाचा अग्नी देतेत आणि पेटीलं की सगळे घरी येते. अवघे सुखाचे सांगाती जोपर्यंत त्यानं कमवलेली संपत्ती ते खाण्यासाठी सगळे सुखाचे सांगतात. कोणी कामा नये अंती जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी. शेवटच्या टप्प्यात कोणी नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी. चोखा मने फजित खोर माझे माझे म्हणती घर. महाराज शेवटच्या कडव्यात फार सडकून बोलले. घर बांधू नका असं म्हटले नाही. नका त्याजू रांडा पोरे सुखे बांधा माड्या घरे. 10 मजली घर बांधा पण आपलं म्हणून बांधायचंच नाही राहत. एक जण म्हणला 5 कोटीचं मग घर आहे पोरं तुला छतावर जाणार नाहीत सुंबळ्या. विठाला विठाला माझं म्हणत असेल तर त्याला फजितखोर म्हणले. माझे माझे म्हणती घर चोखा म्हणे फजितखोर माझे माझे म्हणती घर. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम
स्वर्गीय सुरेशराव विश्वनाथराव रक्ते हे विश्वात्म्यात विलीन झाले. त्यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गिरीश सुरेशराव रक्ते यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणानिमित्त, आठवणीनिमित्त, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, दिशा दाखवली, मार्ग दाखवला, या इंटरनेट जगात जगण्याची दिशा दाखवली, कर्तव्याचं मायेचं पांघरून घातलं, ती व्यक्ती आतल्यातून निघून गेली. आपण तर त्यांना पुन्हा आणू शकत नाहीत, पण त्यांच्या निमित्त नामस्मरण, भजन, 4 पात्र उठावी, 2 घास आपल्या घरून कोणीतरी जेवून जावं, अशा उद्देशानं गिरीशजी रक्ते यांनी आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ कार्यक्रम ठेवला. गिरीशजींना कोटी कोटी धन्यवाद. विठाला तळमळीनं 2-2.5 महिन्यापासून परमेश्वर काकाल माझ्याकडं सारखं पाठवित होते, बघा तारीख, बघा तारीख. मलाही देण्याचा योग आला. ही श्रद्धा त्यांची मस्त छान ठिकाणी एखाद्या मधात ठेवला असतं तर आपण एवढे गरमीला बसलो नसतो काका. वातावरण मोकळं आहे, पण हवा वगैरे छान आहे. छान ठिकाणी कार्यक्रम ठेवला गिरीशजींनी. त्यांना पुनश्च धन्यवाद. छान मंडप, साऊंड सिस्टीम आदी करून गोड भजनी मंडळी अगदी करावा असा उल्हासानं कार्यक्रम केला. गुरुजीचंही श्राद्ध करायचं होतं, गाडेकर गुरुजीचं, पण माझ्याकडे तारीख नव्हती. विठाला तुटला आयुष्याचा दोरा, हेर वावगा पसारा. आयुष्याची माळ ज्या दिवशी तुटत असते त्या दिवशी त्यानं काहीच सांगायचं नाही, माझ्याकडे इतके कोटी रुपये आहेत, किंवा माझं बाहुबळ इतकं मोठं आहे, माझा ही आमकी सत्ता आहे, माझं एवढं वजन आहे, ते काही सांगायचं नाही. एक म्हणे उत्तरेश्वर बुवा, आमच्या घराण्यामध्ये 100-200 पाहुणे डॉक्टर येतं. एका माणसाचं मत होतं, आमच्या पाहुण्या राहुण्यामध्ये 100-200 डॉक्टर येतं. तर अशोक दादा, डॉक्टर हे माणसाला वाचू शकत नाही. डॉक्टर हे आजारी माणसांना औषध देऊन त्याची व्याधी दूर करू शकतो, त्याचं दुखणं दूर करू शकतो. पप्पा, आयुष्य द्यायची का ताकद डॉक्टरमध्ये नाही. आयुष्य वाढवायची ताकद जर डॉक्टरमध्ये असती तर माणसं न मरण्याचे इंजेक्शन डॉक्टरने स्वतःलाच घेतले असते. वैद्यवाचा वीती जीवा कोण ध्याते देवा, वरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती देवा. वैद्यवाचा वीती जीवा, तरी कोण ध्याते देवा, तरी कोण ध्याते देवा, तरी कोण ध्याते देवा. वैद्य वाचविती जीवा, इथं शब्द आपण दुसरा वापरू. डॉक्टर वाचविती जीवा, तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरनी जर माणसांना वाचविलं असतं तर पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडायची काय गरज होती, गोंदेश्वराच्या पाया पडायची काय गरज होती. आपण डॉक्टर वाईट आहे असं म्हणत नाही, अद्याप नाही, पण माणसं वाचवायचं औषध मात्र डॉक्टरकडे नाही. दाढ दुखत असेल, दुखणं थांबण्याची गोळी देईल. कान दुखत असेल, थांबण्याची गोळी देईल. पोट दुखत असेल, ते वेदना शमन करील, पण आयुष्य वाढवायची ताकद मात्र डॉक्टरकडे नाही. मग एवढी डॉक्टर तुझ्या पाहुण्या रावण्यात तेही कामी करणं येणार नाहीत, काहीच नाही. हे सगळा पसारा असतो. एक म्हणे माझ्याकडे 1200 कोटीची प्रॉपर्टी, मग काय करशील? मी यमाला विकत घेईल. नालायकच का काय? यमाला रावणानं विकत घेतलं नाही, तू काय 1200 कोटीची घेणार आहे? त्याचं अख्खं गाव सोन्याचं होतं. सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसाचा, पाषाण परीस भूमी जाबुनंद. अख्खी जमीन सोन्याची आहे, त्याच्या नगरीतले जेवढे दगड आहेत तेवढे परीक्षेत ते नाही घेऊ शकत. 80 सहस्र सुंदरा कामिनी, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. इलेक्शनला भरायला पडत नव्हता. त्याच्या एका प्रधानानं जांभळी दिल्याच्या नंतर यमाची दात खिळी बसत होती, तरी मरण नाही थांबलं. पंढरपुरातल्या मालकानं यमाला पाठिलं आणि रावण दुपारा आपटू हाणला. मग एवढी मोठी श्रीमंती, तो मरण थांबू शकत नाही,
हे मुठभर पैशावाल्यानं कशाला शेपटी हलवायच्या शेपुडेवानी. विठाला विठाला आयुष्याची ठरलेली मर्यादा आहे. आपण बॉन्ड घेऊन आलोत, कपाळावर आयुष्य लिहिलेलं आहे, ते आपल्याला कळत नाही, ते कळतंय आम्हाला. आता ATM निघलेत ना पैसे काढायला, मशीनमध्ये ते कार्ड घातलं, आकडा टाकला, पण आकडा 1000 रुपये शिल्लकाचा पडला. 10,000चा आकडा टाकला आणि पैसे 90,000 होते. ATM फेकून दिलं. ज्याचं खाते पुस्तक आहे त्याला माहीत नाही खात्यावर पैसे आहेत, पण मशीन सांगते इतकेच पैसे आहेत. मशीनला कळतंय, तिला बोलता येत नाही, निर्जीव आहे ती, पण तिला कळतंय तुझ्या खात्यावर एवढेच पैसे आहेत. तसे आपल्या खात्यावर किती आयुष्य आहे हे दक्षिणेच्या मालकाला कळते. दक्षिणेचा मालक म्हणजे यम. यमाला सगळं माहिती आहे. आयुष्य सरलं रे सरलं की कोणाला थांबता येत नाही. ज्यानं आम्हाला सांभाळण्यासाठी अवतार घेतलाय त्या जगाच्या मालकाला सुद्धा जावं लागतं. क्या बात है? आले अवतार येते पामर जीव की जीव येते पामर जीव येथे उरो नाही आले अवतार येथे उरो नाही आले अवतार येते पामर जीव की येते पामर जीव ज्याने सृष्टी सांभाळण्यासाठी अवतार घेतला त्या लोकांना जावं लागते. तुमची आमची काय कथा. किती मोठी लोक जातात बघा. एक जण म्हणला मी खूप विद्वान आहे, खूप विद्वान आहे, खूप विद्वान आहे. असशील विद्वान तू, तरी पण तुला जावं लागेल. एक जण म्हणला भजन करणाऱ्याच्या गावाला उतरेश्वर बुवा यम जात नाही. भजन करता करता किती मेले सांगायचं का तुम्हाला. काही कीर्तन करता करताय पोरांना उठवाच नाही एकदा चौकदार, त्याचा दोष नाही तो. प्रमाण म्हणलं असतं पण नको, जरा जवळचं गाव आहे. विठाला विठाला मी विद्वान आहे म्हणे, मला ग्रंथ पाठ आहेत, शास्त्र पाठ आहेत, पुराण पाठ आहेत, मी रात्रंदिवस भजन करतो. मग काय मरणार आहेस तू. नका जाऊ तया गावा नामधारकाचिया शिवा. भजन करणाऱ्याच्या गावाला यमाला जाऊ नका असं पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, पण भजन करणारे मारू नका असं नाही सांगितलं. मरावंच लागेल. फक्त भजन करणे म्हणजे चांगलं बोलणे, भजन करणे म्हणजे दुसऱ्याला न फसवणे, भजन करणे म्हणजे खोटं न बोलणे, भजन करणे म्हणजे लबाडी न करणे, त्याचं नाव भजन आहे. रात्रंदिवस भजन करायला आहे आणि टवाळ्या करायला चट भजन मातीत गेलं. विठाला विठाला तुम्हाला एक सांगू का. बऱ्याच लोकांना वाटते पंढरपूरची वारी केली म्हणजे पंढरपुरातला मालक मला भजने म्हणील. मी काशीला पायी पायी गेलो, पंढरपूरला पायी पायी गेलो, आळंदीला पायी पायी गेलो, याच्यामुळं मला देव मला भजने म्हणील. नाही नाही नाही, चांगलं वागणारी माणसं भजन करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतात. हो, सावता महाराज पंढरपूरला गेलेत नाही, पंढरपुरातला मालक त्याला भेटी करता आला. निष्ठेनं शेती केली, निष्ठेनं. कधी कधी परमार्थ घरी बसल्या बसल्या करता येतोय. जो मुलगा आईवडिलाची सेवा चांगली करतो का, हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. हो, आणि रात्रंदिवस जर भजन करीत असल आणि मायबापाला नीट बोलत नसल तर ती हरामखोर अवलाद आपल्यात आली समजायचं. विठाला विठाला यायला लय नाद असतो उपास धरायचा. लय ही सोसायटी उपास धरीन, काही करीन. तुम्हाला एक सांगू का, मालकाला टायमाला जी बाई जेवायला देते का तिला मी पतिव्रता म्हणतो. सगळे गाथे पाठ आहेत आणि नवऱ्याला चहा करा म्हणलं पेलतान सकाळी. ही ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. गळ्या शपथ मी खोटं बोलत नाही. महाराष्ट्र फिरायलो मी, काय गांजा उडून फिरायलो का दादा. हा 3000 कितीतरी 49 का काय गाव फिरलीत मी महाराष्ट्रात. हा येडा थोडाच एकदा गेलेलं गाव सांगतोय मी. एकदा तुमचं गाव तर मला वाटतं 19 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. तेव्हा बारीकसा खेळ होता आमचा, एवढं एवढं दुकान होतं कटाडबीचं. तेव्हा ते गिरीमामा काहीतरी बाबा सप्ताह करायचे तुमची, म्हणजे सप्ताह म्हणजे ते पुढारी असायचे, सप्त्यात जरा कार्यकर्ते असायचे, तेव्हा येत होतो मी.
19 वर्षापूर्वी तुमचं गाव लिहिले, पुन्हा नाही लिहिलं. मग एवढी गावं फिरली. जी बाई मालकाची सेवा करती त्या बाईला पंढरपुरातला मालक मानतोय. अभंग म्हणीत असेल, शास्त्र वाचित असेल, पुराण पाठ करीत असेल, यात्रेला जात असेल आणि नवऱ्याला जर नीट बोलत नसेल तर बापा बापा हे कामाचीच नाही, ती गावाला सुद्धा घातक असते असं शास्त्र सांगते. आणि जी मालकाला नीट जीव घालती का तिची देवा वारी सत्ता तिची देवा. वरी सदा तिचे देवा. वरी सदा तिचे देवा. तू कामाने पतिव्रता, तू कामाने पतिव्रता, तिची देवा वरी सदा, तिची देवा वरी सदा. मने पतिव्रता तुकामाने पतिव्रता तिची देवा वरी सत्ता तिची देवा वरी सदा. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मालकाला वेळेला जीव घालणाऱ्या बाईची ताकद देवावर सत्ता असते. देवावर देव तिचं सांगितलं ते ऐकतो. हो, मालकाची सेवा करणारी. ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्याने एकाही देवाला नाही गेलं तरी चालतंय. सकाळ संध्याकाळ आपल्या आई वडिलाचं दर्शन घ्यायचं. सगळे देव त्याला घरी भेटते. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रूपे. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही, देहूतले मालक सांगते. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. माय बाप म्हणजे प्रत्यक्ष देव आहेत. माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी, 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 तेने न जावे. हो माय बाप प्रेमळा दासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माया बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी. आई वडील पंढरपूर आहेत आणि आई वडील काशी आहेत. तेने न जावे तीर्थाशी. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथ बाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई या लोकांची वाक्य आहेत. आई वडिलासारखं दैवत कुठलं नाही. गिरीश रकटेंनी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण केलं. महाराज, या लोक जे आशीर्वाद देत असते ते दुसरा आशीर्वाद कोणी देत नसते. मायबाप आशीर्वाद ठेवून जात असते आणि ज्याच्या मायबापाने आशीर्वाद ठेवला त्याचीच संपत्ती टिकत असते. लक्षात ठेवा. हो, मायबापांना नुसता काही गोष्टी पुरता जर मायबापाचा वापर करायचा असेल तर तो रावणापेक्षाही पलीकडचा रावण समजायचा. सगळ्यात मोठं दैवत आई वडील आहे. असो, राहिला मृत्यूचा विषय, आयुष्याचा दोरा तुटतो. हा तुटतच असतो, मोठाल्या लोकांचा तुटतो. पारमार्थिक क्षेत्रामध्ये काही लोक म्हणतात मयाशिवाय हरिपाठ होत नाही, तू उद्या मरणं.
भजन बंद होतं का पाय? कसं शक्य आहे? याच्या मागे उतरेश्वर बा किती मेलेत आतापर्यंत, भजन बंद झालं का? कीर्तनकार मेले, भागवतकार मेले, रामायणकार मेले, प्रवचनकार मेले, मोठमोठाले अभ्यासू मेले ना, आजही भजन चालूच आहे ना. आपल्यामुळं कधी काही काही बायका पण म्हणतात सुनाला, मी येतो रकत तुमचं बरं आहे, तू उद्या मर त्या गावरान तुपात खात्यात, उलट तू त्याला खाऊ देईनस. असं काहीच नसतं. मायामुळं आमकं राहतंय, तमक्यामुळं राहतंय, असा काही प्रश्न नाही, काही प्रश्न नाही. हे सगळं जगाच्या मालकाने सृष्टी रचलेली गोड 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 गोड, फक्त आपण काम नीट करत राहावं. त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. चांगलं बोलणे, चांगलं वागणे, दुसऱ्याला चांगलं शिकवणे, याच्यासारखा परमार्थ दुसरा कुठलाच नाही, काहीच नाही. काही लोकांना वाटतं मी भजन करतो, मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी पोथी वाचतो, मी पुराण वाचतो, मी वारीला जातो. आपण किती बरोबरीचे आहेत पुढच्या लोकांच्या बघा. संताजी महाराज जगनाडे नावाचे एक संत होऊन गेले. ते समाजानं तेली समाजात जन्माला आलते. साधूला जातीचा काही संबंध नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदशास्त्री. साधूला जात नाही. याती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़ी रहे न दो म्यान, कबीरा पड़ी रहे न दो म्यान. याती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. साधूची जात विचारायची नाही, त्याचं ज्ञान विचारायचं. मोल करो तलवार का, ही तलवार जर डबरोट्यावर घातली तर डबरोट्या येतात, गारी गारी येते. पण ती जर युद्धात वापरली, रात्री चोरा आल्या वापरली, तर संपत्ती थांबती. इतकी तलवारीची किंमत आहे. तिची काही बाकीच्या गोष्टीत मोजता येत नसती. साधूला जात नाही. हो, तेली समाजात जन्माला आलेला महात्मा, निष्ठावंत वारकरी तुकोबारायच्या सानिध्यात खूप मोठा परमार्थ केला. त्यांचा व्यवसाय होता तेल काढणे. हरिका नाम पेटका धंदा न करे व मूर्खांदा. माणसाने पोटासाठी काम केलं पाहिजे, शेवटच्या श्वासापर्यंत काम करत जा. आपण काम करण्यासाठी आलोत आणि ज्या कुळात जन्माला आलोत त्या कुळाचा कुलाचार सांभाळला पाहिजे, म्हणजे देवाचं मिळेल त्या वेळात भजन. मी तर नेहमी सांगत असतो, काम बंद करून जर कोणी भजन करीत असेल तो येडा आहे. कॅनला आपल्याकडनं सुद्या, एरीला पाणी भरपूर आहे, लाईन 4च घंटे, आणि त्या 4 घंट्यात भागवत चालू आहे किंवा बाळू महाराजाचं कीर्तन चालू आहे. त्या 4 तासाच्या नंतर पुन्हा उद्या 4 घंटे लाईट येणार आहे. तर त्या लाईटच्या टायमात जर ऊसाला पाणी देणे, गव्हाला पाणी देणे, कापसाला पाणी देणे, तुरीला पाणी देणे, सोयाबीनला पाणी देणे, काय पिकाला पाणी, केळीला पाणी देणे, हे पाणी बंद करून जर कीर्तनात बसत असेल तर तो नालायक आहे. विठाला त्याचं इति कर्तव्य आहे. तो शेतकरी आहे ना, त्याचं भजन आहे शेती करणं. भजन आहे. एका माणसाला जर 10 क्विंटल गहू लागत असतील आणि तो 100 क्विंटल गहू जर तयार करीत असेल तर 90 क्विंटल गहू त्याच्यामुळे आपल्याला खायला भेटते. तो हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीचा आहे. कीर्तनकारांनाही बजबज करायचं नाही. दारे धरताना कीर्तनाला येईनात, नालाय का, त्यानं दारे बंद करून कीर्तनात आल्या, मग सप्त्यात गहू कशाचे, गौऱ्या खाच्या का? त्याला दारे धरावंच लागतील ना. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या कामात व्यवस्थित राहिलं की सगळ्या गोष्टी पावत असतात. हो, आमच्या घरचे म्हणले मला हरिपाठ हे पाठ करायचा, तर मी म्हणलं काय नको पाठ करू, मला टाईमला डबा देत जाईन, मग धोत्र ढोळे शिपीत धुत जाय. कीर्तन केलेलं अर्ध पुण्य तुला आपण मते भेटते, तू काय लय ताण घेत जाऊ नको. हो, काही काही बायले अवघड, त्याला सरकी लावायला ठेवत्यानं ह्या सावळ्यात जात्यान. नाही म्हणलं जीजी त्याला नाही आणलं, नाही त्याला इकडं करमतच नाही, त्याच्याशिवाय सरकी लावताच येत नाही, ते सगळी तूट फूट सगळी लावतात. मी म्हणलं वा, तुकाराम महाराजाची चुलतीचेच तू. हो, तू तिकडं बरं आहे, छान. आणि तिथून विचारी ती खाल्ला गाडा बांग खेचला की नाही, अरे बापरे चुडेली ना ही. हो, आमच्या घरचे म्हणले मला बी. म्हणलं मुकाट्या बस जाय तू, आपलं धोत जाय, मग कपडे गिपडे काय, पाकिटं तर तुलाच येतं, मी तर पाकिटं घरीन खाला बाहेर आहे, काय ताण आहे. आणि अर्ध पुण्य तर फुकटच भेटतं ना बाईला. कोण्या शहाण्या बाईनं एकच काम करायचं, नवऱ्याला परमार्थात वावायचं. त्यानं केलेलं परमार्थ हिला अर्धा भेट होतो. हो, त्यानं केलेलं पाप त्यालाच फेडायचंय. पाप नसतं बायकोला, पुण्य अर्ध बायकोला येते आणि पाप नवऱ्यालाच राहते. आणि बाईनं केलेलं सगळं पुण्य तिलाच राहते आणि तिनं केलेलं पाप अर्ध नवऱ्याला जाते. म्हणून शहाण्या बाईला ना बी
तिला परमार्थात न धाडता आपण परमार्थात गेलो पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. उचकानी भेटल्या अवघड असते. हो 6 गोष्टी नशिबान भेटत असतात अण्णा. 6 गोष्टी त्याच्यात 1 नंबरची बायको आहे. प्रारब्धान भेटत असते. प्रारब्धान प्रारब्धान 1 नंबरची बायको. ज्याच्या जीवनात बायको चांगली भेटली का उतरेश्वर बुवा तो जंगलात जरी असला तरी म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कश भेटली तो बंगल्यात असला तरी म्हणायचं मसन वाट्यात मुंडक्याकून जळायलो. कर्कशे संगती दुःख उदंड भजिती दुःख उदंड भजिती कर्कश संगती उदंड भजिती दुःख उदंड भजिती दुःख उदंड भजिती. कर्कशे संगतीन दुःख उदंड फजिती. मग वाक्य का काय महाराजाचं वाक्य. ज्याच्या जीवनात कर्कशाबाई आहे त्याच्या जीवनात उदंड फजिती असते. तात्या उदंड 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 फजिती. आमच्या घरचे म्हणले मला वाटतंयच हरिपाठ पाठ करावं. म्हणलं ऐक 7व्या अवतारात एक बाई प्रभू रामचंद्राच्या एकटा पाया पडली नाही. एकटा बी नाही पडली. एकटा बी. प्रभू रामचंद्र राऊत तिच्या 9 बाऱ्या पाया पडले. बाप्पा 9 बाऱ्या पाया पडले. नाईलाजानं सीतेला 7 बाऱ्या पाडावं लागलं. आणि रस्त्यानं चालता चालता सीताई साहेब प्रभू रामचंद्राला म्हणल्या मालक काय बाई होती तुम्ही तिच्या 9 बाऱ्या पाया पडल्यात ती एकदाही नाही तुमच्या पाया पडली. तर भगवंतानं सीतेच्या तोंडाला हात लावला. सीते आपलं नशीब चांगलं तिनं नाही आपल्या पाया पडू दे पण तिनं आपल्याला पाया पडू दिलंय आपलं नशीब चांगलं. तर सीतेनं सांगितलं तुम्ही तिच्या पाया पडावं असं तिनं केलंच काय. ती 3 टाइम नवऱ्याच्या पाया पडती. तिचं नाव होतं लोपामुद्रा. ती महर्षी अगस्तीची पत्नी होती. हो जी बाई 3 वेळेस नवऱ्याच्या पाया पडती पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडतो. जी का भाग्याची आहे व आणि तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली. तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. इतकी ताकद असती बाईनं मालकाची सेवा करणं. चला संताजी महाराज हे पोटासाठी तेलाचा घाणा होता त्याच्याकडे. पहिले घाणे होते ना आता मशीनचे घाणे. बैलाचा घाणा. त्याच्या बैलाचं नाव होतं सखा. काय नाव होतं बैलाचं आबा. सखा नावाचा बैल होता. हो आणि संताजी महाराज ते घाणा करडी विकत घ्यायचे. त्या करडी भाजायच्या त्या घाण्यात टाकायच्या. ते बैल घाणा ओढायचा तेल पडायचं तेल विकायचे त्याच्यावर स्वतःचा उदरनिर्वाह चालायचा. एके दिवशी संताजी महाराज देहूत तेल विकायला गेले. किती मोठ्या माणसाच्या आयुष्याची माळ तुटते याच्यावर सांगतोय. आयुष्याचा दोरा एवढ्या टोकाला गेलेल्या लोकांचा सुद्धा तुटू शकतोय. आपला तुटल का नाही हे नंतर मग ठरवा तुम्ही. हो किंवा आपला तुटायलाच पाहिजे हेही ठरवा नंतर. पुढे बघा मग ऐकल्याच्या नंतर देहूत गेले. 1 डब्बा तेल विकलं आणि 1 डब्बा राहिला. त्याला वाटलं आता कुठं वजन यावं आजच्या दिवस मुक्काम करावा. गावाच्या कडेला एक म्हातारी होती. दारात तुळशी वृंदावन होतं. तिच्या दारामध्ये तुळशीपाशी डब्बा टेकला. दारी आपली वळकटी टाकली. त्या म्हातारीने एक भाकरी दिली. संताजी महाराजांनी जेवण केलं. विचारलं बाई भजन म्हणे मंदिरात तुकाराम महाराज भजन करतेत. गेले संताजी महाराज भजन ऐकायला तर मंदिरात दिवाच नव्हता. भिंतीला टेकन देऊन तुकोबाराय भजन करत होते. ते तुकोबारायच्या वाणीत ताकद काय असेल राजे. त्या तुकोबारायची वाणी संताजी महाराजांनी ऐकल्याच्या नंतर अंतकरण पाझरलं. देवा ज्या साधूनं भजन केल्याच्या नंतर दगड पाझरतात इतकी मोठी ताकद आहे. पण त्या साधूसाठी मंदिरात तेल नाही. त्या दिवसपासून ठरिलं महिन्याला भोपळाभर तेल मंदिरात अडकवायचं आणि तुकोबारायच्या घरी 1 भोपळाभर तेल द्यायचं. उतरेश्वर बाह्या शिष्या डबे नव्हते ना तेव्हा. तुकोबारायच्या घरी तेल पुरवायचं. काय श्रद्धा. कालांतरानं एवढं भक्ती स्तोत्र वाढलं. तुकोबारायच्या सानिध्यात संताजी महाराज जायचे. नित्य 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 जायचे. एके दिवशी पत्नीला सांगितलं प्रिये मी जरा पाहुण्याकडे जाऊन येतो. 4-2 दिवसाकरता गेले 15 दिवस आलेच नाही. पण गावातल्या लोकांची तेलाची तारांबळ झाली. ते बलोत्यानं तेल असायचं वर्षभराचा उधाडा. हो
जसा वरवा म्हणायचं त्याला, हे ते तेलाचा वरवा असायचा. एकखट्या ज्वारी वगैरे धान्य काय द्यायचं आणि वर्षभर मग ते तेल पुरवित होते. पण 10-15 दिवसाचा तुटवडा झाल्यावर खालीवरी लोक बोलू लागले. 4-2 माणसं आले आणि संताजी महाराजांच्या पत्नीला खालीवर बोलले. माणसं बोलत असते, बऱ्याच लोकांना तोंड आगाव बोलण्यासाठीच दिलेत. बऱ्याच लोकांना काही गरज नसती बरं का. बऱ्याच लोकांचे थुत्र म्हणजे साबणच आहे. आपल्या जिबीनं दुसऱ्याचे कपडे धुत बसायचे वाट्या कट्ट्यावर विनाकारण दुसऱ्याची करती पातकाची धुनी मोल ना घेता साबणी, मोल ना घेता साबणी, मोल ना घेता साबणी. करती पातकाची धुनी घेता साबणी, मोल ना घेता साबणी, मोल ना घेता साबणी. करिता पातकाची धुनी मोल न घेता साबणी. विनाकारण दुसऱ्याची चेष्टा करणं, अहो काही गरज नसताना, लायकी नसताना विनाकारण काही कोणाच्या अंगावर शिंतोडे उडवणं, याच्यासारखं पाप दुसरं कुठलंच नाही. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. तुकोबराय म्हणले, विनाकारण दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे घाण खाल्ले इतकं पाप आहे. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. विष्टा तर कळा ना, खाली येऊन कशाला सांगू, कळतंय तुम्हाला. हुशार माणसं आहेत रोळगावचे. विठाला 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 वाटेल ते बोलले. बाई ऐकून घेत होत्या. बाईच्या लक्षात आलं आपले मालक गेलेत बाहेरगावी, काय म्हणून यांना बोलावं. पण एवढी 4-2 माणसं आणि 4-2 बायका इतक्या घाण बोलल्या की दारात बांधलेला सखा नावाचा बैल ऐकल्याच्या नंतर रडत होता. बैलाला सुद्धा सहन झालं नाही, इतकं वाईट बोलले, इतके वाईट. 15व्या दिवशी संध्याकाळी घरी आले. 15व्या दिवशी सकाळी महाराजांच्या पुतण्यानं सखा नावाच्या बैलाला पेंड वैरण चारा सगळं केलं आणि तो बैल घाण्याला झुपला. घाण्याला झुपल्याच्या नंतर बैलाला चला म्हटल्याच्या नंतर थोडंसं मारलं, चाबूक मारला, काडी मारली, धक्का द्याला, पण बैल चलच ना. बैलाला इतकं मारलं की त्याच्या अंगावरचे असे कातडे काढले, पण बैलाने एकही पाऊल पुढे टाकलाच नाही. शेवटी राग बैल सोडान जाग्यावर आणून बांधला आणि चुलतीला म्हणला, काकी याला वैरण पाणी 2 दिवस द्यायचंच नाही. पण संध्याकाळी रात्री उशिरा संताजी महाराज घरी आले. दारात मालकाच्या पायातला बूट वाजल्याबरोबर बाईच्या लक्षात आलं आपले मालक आले. हो, आणि ज्या बाईला मालकाच्या खानाखुना कळतात का, तिला पतिव्रता म्हणत असते. हो, मालकाकडं मोटरसायकल असेल, 4 चाकाची गाडी असेल, तो पायी फिरत असेल, त्याच्या सगळ्या खानाखुना, त्याचा पाय किती जोरात आपतो तू हे सुद्धा पतिव्रतेला कळावं. कधी कधी आता आम्ही संध्याकाळी उशिरा घरी जा तर दररोजा वाजवा, ए उघडणं, कोण आहेस, ए कोण आहेस, अरे मी कोण तू का गुरख्याला बोलायली का. आपल्या घरचं नाही, आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची नाही का. हे सगळं तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घ्यायला लागलो, पण समजून घ्या कोणाचं सांगायला लागलो तर. इतके आवाज देऊनही कोणच म्हणत असेल तर रामकृष्ण हरी, पण समजून घ्यायचं आपलं पुण्य किती उतवा आलंय. तर असो, पाय वाजल्याबरोबर लक्षात आलं आपले मालक आलेत. उठल्या, पाहिलं, धनी आलात, धनी शब्द वापरला, धनी धनी धनी. हो, मला वाटतं पाया नाही पडत जावा बायकोनं, सणासुदीला पडू द्या, रोज नका का पाया पडावं, पण आव जाऊ बोललं पाहिजे. हो, नवऱ्याला आव जाऊ बोललं पाहिजे, तिला पतिव्रता म्हणून. सहज भावशे आहे का काय रे, म्हातारं मंदिराकडे गेलंय, त्याला म्हणा स्वयंपाक झालाय गिळायला. अरे बापरे, काय कामाचं मला सांगा. जर अशी बोलत असेल काय अर्थच नाही काय, किती येडेपणा. आणि बाय सहजच म्हणत्या, म्हातारं आलं का तिकडं, ही पोरगी आहे का, ए म्हातारं दिसलं का रे तिकडं, आणि तू का 20 वर्षाची आहेस का काय मंजुळा, येडपटेस का तू. आगावच धंदा ना आता. ही म्हातारं म्हणायली म्हणलं, ही बी म्हातारीचे ना. पण काय विनाकारण अंगावर दगड फेकून घेणे चुकीच्या गोष्टीत. परंपरा किती गोड आहे, किती शास्त्र आपल्यासाठी गोड सांगते, असल्या चुका आपण नाही करायच्या. बाया म्हणत्या, मेला आमच्याच नांगर फिरी तू कुठं बी. मला पाठीलेच त्याच्याकरता. एकदा मेलेला वाचलोय मी,
4.5 घंट्याला डॉक्टरनं सांगितलं बाळू महाराज जिवंत आहे. तो रक्त लाकडं आणायची तयारी केली ती. विठाला विठाला योगास आला धनी. धनी शब्द, अहो धनी शब्द तर काका मी इतका फिरलो पण मला 5 लाख रुपये तोळा विकत भेटणं धनी शब्द. कोण म्हणायले धनी? हो मालक तो म्हणीनच. हो धनी आलात? हो आलो म्हणे. पाहत व्हा, व्यथा नाही सांगितली, आधी जेव घातलं आणि जेव घातल्यावर एकच सांगितलं, आता झोपी जा, सकाळी उठून तुमचं भजन होईल आणि भजन झाल्यावर पहिला घाणा धरा. का? लोकांची तेलासाठी लई तारांबळ झाली. पण म्हणलीच नाही बाई. मला काल गावातल्या लोकांना शिव्या दिल्या. मालकाचं अंतकरण दुखेल असं बोलतच नसतात सात्विक स्त्रिया, सदाचारी स्त्रिया असतात. हो सकाळी पहाटे लवकर उठले, स्नान केलं, भजन केलं आणि पहाटे पहाटे नुकताच सूर्योदय होत होता त्यावेळेला बैलाकडे आले. सखा बैलाला वैरण काढी, रात्री सकाळी भजन करायला जायचं त्याच वेळेला टाकली. पाठीहून हात फिरला तर पाठ खरखर लागली. बापरे म्हणले, पाठ तर खरखर काय झाले? लक्ष्मी जी जी म्हणले. बैलाची पाठ कशाने फुटली? आपल्या बाळानं मारले, पुतण्या त्यांचा मार. का मारलं ग? काल घाण्याला झुपला होता, चलन गेला. बैलाचं नाव सखा. तुकोबरायच्या आणि संताजी महाराजाच्या मधलं सख्यत्व ज्यानं जुळून आणलं त्याचं नाव सखा. सखा म्हणजे मित्र. तुकोबरायचा संबंध जर घडून आला असेल त्या बैलामुळे आला. मंदिरात तेल देण्याचा योग बैलामुळं, तुकोबरायच्या घरी तेल देण्याचा योग बैलामुळे, म्हणून त्याचं नाव सखा ठेवलं. काय गोड बैल होता तो. कसा धरायचा का आता घाण्याला सखा? सोरड्याला बैल पुन्हा बांधला, पण बैलाच्या तोंडातून जीभ आली काका बाहेर. आणि ती जीभ बाहेर आल्याच्या नंतर संताजी महाराजाचे पायाचे बोट चाटीत होती ती जीभ. डोळ्यातून पाणी येत होतं. मला धरा, घाण्याला धरा, मला धरा. कारण बैलाच्या डोळ्यातून पाणी याच्याकरता येत होतं, काल मालकिनीला इतकी लोक घाण बोललेत, ते मला ऐका वाटत नाही. मालक या लोकांना तेल द्यावं लागते, झुपा. घाण्याला झुपल्याच्या नंतर पाठ पिळल्या गेली, रक्ताचे थेंब माशे बसत होत्या, म्हणून दोहरी धोत्र करून पाठीला बांधलं आणि सखा नावाचा बैल घाण्याला झुपला. घाण्याला झुपल्याबरोबर शेपटीकून पाठीवर एकदा हात ठेवला आणि सखा नावाचा बैल चालायला लागला. महाराजाचा पुतण्या धावत आला आणि सांगितलं, काका हा बघा बैल किती मूर्ख आहे, किती हरामखोर आहे. अरे का शिव्या देतो बैलाला तू? अहो तुम्ही हात टेकल्याबरोबर चालला, मी मारलं तरी चलत नाही. किती बैल नालायक. ऐक म्हणे, हा बैल मारल्यावर चलत नाही, हा बैल हात टेकल्यावर चलत नाही, याला पेन खाऊ घातल्यावर चरत नाही, याला हिरवी मका चालल्यावर चरत नाही. हा बैल चालण्यासाठी एकच कारण आहे, याला तुकोबरायच्या गाथ्यातले अभंग म्हणावं लागतात. संताजी महाराजांनी तुकोबरायच्या गाथ्यातला अभंग म्हणायला सुरुवात केला की सखा नावाचा बैल बिना वैरणीचा चलत होता. अभंगवाणी बंद झाली की बैल चलणं बंद करत होता. दृष्टांत संपला. बैलाला परमार्थात आणण्याची ताकद संताजी महाराजात होती. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. जनावराला परमार्थात आणण्याची ताकद संताजी महाराजात होती. त्यावरती संताजी महाराजांचा अधिकार किती मोठा असेल याच्या पलीकडे सांगू का उतरेश्वर बुवा? हे संताजी महाराज जात राहिले, गेल्याच्या नंतर त्यांच्याकडं पुरण्याचा विधी होता, अंत्यविधी पुरीत होते. सगळी माती अंगावर टाकली पण तोंड झाकतच नव्हतं तोंड. संताजी महाराजांची इच्छा होती, माझ्या गुरुवर्यांनी माझ्याकरता एकदा परत यावा, आणि संताजी महाराजाकरता तुकोबराय पुन्हा एकदा वापस आले. आम्हाला येणे एका तेरिया कारणे, एका तेरिया कारणे, एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, हो आम्हाला गेले एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, आम्हाला
लागी येणे किंवा आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे. वैकुंठातनं तुकोबाराय संताजी महाराजा करता परत यावा. ज्या संताजी महाराजांच्या अंगावर तुकोबारायने मुठभर माती टाकली की ते प्रेत झाकतंय. काय निष्ठा असेल तुकोबारायावर, काय संप्रदाय निष्ठा असेल की ज्यांनी बैल परमार्थात आणला. आपण माणसं आणू शकतो, आणू शकत नाहीत परमार्थात. मग एवढी मोठी व्याप्ती संताजी महाराजांची, तरी पण त्यांच्या पण आयुष्याची माळ तुटली. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, एरवाऊगा पसारा, एरवाऊगा पसारा, एरवाऊगा पसारा, एरवाऊगा पसारा, एरवाऊगा पसारा, एरवाऊगा. तुटला आयुष्याचा दोरा, 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 तुटला आयुष्याचा दोरा. एरवाऊगा पसारा, 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 एरवाऊगा पसारा. टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा टाकुनी पळती राडा पोरे, टाकुनी पळती राडा पोरे, टाकुनी पळती राडा पोरे, टाकुनी पळती राडा पोरे. भजन करण्याच्यान, कीर्तन करण्याच्यान, रामायण भागवत वाचण्याच्यान, प्रवचन करण्याच्यान, हरिपाठ करण्याच्या संताजी महाराजाच्या यादीत आपण काय बसू शकतो तोत्रेश्वर बुवा. मग त्यांच्या आयुष्य आणि मग 350 गंगापैकी एक गंगा पंढरपुरामध्ये. सकल तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली देखली. ती नुसती पाहिली की सगळे तीर्थ घडते. अहो तुमच्या माझ्यासारख्या पापेनं आंघोळ केल्यावर गंगा पण मळून जातात आणि मळालेल्या गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. गिरगावकर म्हणे नाही शंकर सांगे वर्षी जवळे, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडली का जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. त्या गंगा पुनीत होण्यासाठी पंढरपूरला येतात. म्हणून वास द्यावा पंढरीचा. काही काही तीर्थाला नियम सांगितले. नियम वेनिदानम वाराणसीयम, पिंडदानम प्रयाग क्षेत्रे. कुठं येनिदान करावं लागतंय, कुठं पिंडदान करावं लागतंय. नवनीतम भय जायते नाम, केदार स्वजयत तो. तिथं लोणी समर्पित करावं लागतं. पंढरपूरला काहीच द्यायची गरज नाही. काही काही ठिकाणावर जाण्याची लायकी लागते. हो, एक जगदंबेचं ठिकाण आहे. त्या जगदंबेच्या अधिष्ठान नाव सांगत नाही, घरी गेल्यावर पहा. त्या अधिष्ठानावर गेले. हवनम कुंडे शुभयजयाम ब्रह्मचर्यम स्तते वचम, मात्रेन मासोत्तमानाम यज्जायते ब्रह्मचर्यानाम. त्या देवीच्या समोर एक कुंड सतत पेटलेला आहे आणि त्या कुंडाचं दर्शन झाल्याशिवाय देवीचं दर्शन नाही. आणि त्या कुंडाचं दर्शन घेण्यासाठी 1.25 महिन्याचा संन्यासी पाहिजे. भार्याम नवम संगेशु
2.5 महिने ब्रह्मचारी राहिलेला संसारिक पाहिजे तर त्या देवीच्या दर्शनाला जावा. आध पापम पूर्वजम पतनम नरकास्ती, नाही तर सगळे पूर्वज नरकात जातील वड्यात बोंबलत. तसं पंढरपुरात नाही. खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पेटवावे चोका मेळा. कोण्याही जातीचा या कसा या पंढरपुरात आंघोळ केली की शुद्ध. ही ताकद पंढरपुरातली. वास द्यावा पंढरीचा पुन्हा सदा संग हरिदासाचा. एक मुद्दा सांगतो गुरुजी तुमच्या करता. लय खोड गायलं महाराज तुम्ही. एक जागा लय सुंदर काढली होती. सुरुवातीत प्रमाण देईल तुम्हाला. लय सुंदर काळी झालत होतो. ताकद असती काय काय गोष्टी. आता तर कोणाला येते तमाशात त्याच्यावर काय नसते. असं गोड वाटावं ना. गोड वाट. सगळ्याच बायका लोणचं घालता येतं मग चविष्ट होतं काय. जुन्या म्हाताऱ्यानं घातलेलं लोणचं वाळून बी जाऊ द्या कोहरको पाण्यात ती फोड बुडवा चोखाच वाटते. आमच्या पोराची माईन लोणचं घातलं 3ऱ्या दिवशीच फेदरी आली वरून. इतकं का हसू माझी बायको तितकी येडी नाही. ते तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलंय. समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. विठाला सगळ्यालाच वाटलं येडी जगानी. भंगार सांगितलं की माणसं लय फुलत येतो. सदा संग हरिदासाचा. इतकंच बघायचं बुवा. आता पुढचं राहू द्या. आता पुन्हा कधी आल्या बघू. नागरे बुवा हे वकील लय भारी. जर सागाव करा ना. बैठकीतच कान फुगली मी. पुन्हा हे गावातले महाराज माझ्याकडे आधीच पाठवून दिले. जर सागाव करा. का संतांची संगती मागितली नामदेवरायनं. एक सुखदेव नावाचे साधू होऊन गेले. संतांची संगती किती मोठी बघा. अहोरात्र जगाच्या मालकाचं भजन केलं. घडलेल्या वृत्तांत सांगतोय. मला संत चरित्र वाचण्याचा नाद आहे कैलास बाबा. आणि संत चरित्र पंढरपुरातल्या मालकाला आवडते. जे भक्त चरित्राते प्रशंसिते ते माझा आवडती निरुते प्राणाही परुते. प्राणापेक्षा संत चरित्र देवाला आवडते. मग पंढरपुरातल्या मालकाला जे आवडतं ते सांगायचं. अहोरात्र भजन केलं. एता साधू स्थळा घेत दर्शनाचा गुरळा. एक शपथ पुरावा. घरी साधू आला आश्रमावर की त्या साधूचं दर्शन घ्यायचं. अहोरात्र भजन. कालांतरानं वय झालं. संतांच्या संगतीची ताकद किती मोठी बघा. तसे साधू अधिकारीच पण महत्व संतांच्या बाबतीत दिलं. थकलं जरा म्हणजे म्हातारपण जवळ आलं. आता चाल मात्र भागवायची. सगळ्या फक्त महाराज तुम्हा दोघांना प्रमाण राहिले तर एक प्रमाण देतो तुम्हाला आता जाता जाता. त्याच्यामुळेच मी बोट करीत असतो. सगळ्याला प्रमाण दिलं पाहिजे. हो महाराजाला गाता जरी आलं तरी हे कशासाठी येतं. नवरदेवाच्या माईनं वजनात राहा. नवी साडी नेसवून पदरात इतके इतके तांदूळ बांधायचे. मळवट भरायचं आणि फिरायचं. हीच झाडून घेऊन जाणूसा झाडू लागली. तिकून बाई आली म्हणजे होय तिकडे. हा मी नवरदेवाची माईन तुला कोण म्हणे. कीर्तन करायला गाता येते. त्याचा आवाज चांगला असावा छान आहे पण प्रमाणात त्यांनाच द्या. पुरावा आहे. जनी म्हणे बोला अभंग. पुरावा शास्त्राचा. उभे राहणारी सामान्य लोक असतात का भजनी मंडळी. किती मड शहाणा असलं तर मसन वाट्यात एकटं जातं का. नाही म्हणले मड लयच हुशार आहे. 800 एकर जमीन कमी. आणि ते मेल्या बी मसन वाट्यात चलतच गेलं कसं जाईल. तसं ह्या मड्याला विठोबा रुक्माई पुस्तूर न्याचं यायचं काम आहे. विठाला जुनी माणसं येतात सगळी. जुनी मजा येते वा. तुम्ही अजून बी बघा
जुने आंबे म्हणजे कोणते आंबे? गावरान. आणि आता नवीन संकरित खापक्या. एक माचला किती लिटर भर रस? कोणी कुणच वास येईन त्याचा. जुन्या गावरान आंब्याच्या अशा मीठ लावलं कोई धुईत बाय. हो, त्या रसात पत्र दिसत तरी रस वरपूर पोहनायचा. चवच असते. तसे जुने आंबे आहेत. आज विठाला शेवटचा काळ जवळ आला सुखदेवांचा. भागवतातले सुखदेव नाही, सुखदास नावाची एक व्यक्ती होती. परम सुखदास. डोळे शिथिल झाले. एका वैद्यानं चष्मा दिला. थकले एक व्यक्ती डब्बा घेऊन आला. भक्त, बाबा मी तुम्हाला जेवायला डब्बा आणलाय. नको म्हणे, मी हातानं केलेलं खातो. पण त्या भक्तानं सांगितलं माझ्या बायकोनं सोहळ्यात स्वयंपाक केला. सोहळ्यात सोहळं या शब्दाचा अर्थ शुद्धता. एका चांगल्या घरी आम्हाला सोहळ्यात स्वयंपाक. पण बाईनं मी विचारलं, ताई ही फरची काय ब्रासची आहे? काय नाही म्हणले, 27,000 रुपये ब्रासची फरची. अरे बापरे म्हणलं, माई तर साऱ्या घराची तितक्यात झाली. 27,000 रुपये ब्रासचीच फरची किचन मध्ये. मी म्हणलो बाई एवढ्या महागाईची फरची, मग तुमच्या पायात चपला कस काय स्वयंपाक करताना? नाही महाराज, ह्या स्वयंपाक करायच्याच चपला आहेत. मी म्हणलं महाराज हाणायची नाही का एखादी? आमचा तरी उद्धार होईन. आणि 2-3 चपला आमच्या मी तोतरीत. याला सोहळं नसते, शुद्ध असं सोहळं. सोहळ्यात माझ्या पत्नीने स्वयंपाक केला. साधून सांगितलं त्याबद्दल दुमत नाही. मी नामधारक आहे, मला याचा काही अपपर भाव नाही. पण माझं आयुष्य 5 दिवसाचं राहिलंय. मला या काळात जगाच्या मालकाचं चिंतन करायचंय. मला आता काही खायचं नाही. ते हापकुलच महाराज. कधी जाणार? आजपासून 4थ्या दिवशी 5व्या दिवशी सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर जाणार. उत्तरायण लागणार आहे त्या दिवशी. निष्ठेनं भजन केलेल्या लोकांच्या ताब्यात यम असतो. 6 महिने वक्ते बाबा अंथरुणावर पडून. हो, सप्तमीला ज्ञानोबारायच्या मंदिरामध्ये प्राक्षाळ पूजा असती. त्या दिवशी साखर लिंबू लावून देवाला स्नान घालते ज्ञानोबारायांना. आम्हाला संध्याकाळी 5 वाजता निरोप आलता. मी 7:15ला निघलोन आळंदीला पोचलो. सकाळी स्नान घालायला भेटलो. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 3 तासापुरतं मंदिर आतमध्ये जाऊन प्रवेश. आणि बाहेर आलो की निरोप मिळाला. नामनिष्ठ धर्मभास्कर वक्ते बाबा विश्वात्म्यात विलीन झाले. मी लगेच याला म्हणलं उत्तरायण सुरू झाले. काय ताकद! 6 महिने बाजावर खेळणारी व्यक्ती पण उत्तरायण लागल्याशिवाय गेली नाही. ही नामाची ताकद, निष्ठेची ताकद, धर्म जोपासण्याची ताकद. अशी महात्मे काही काही. तसा हा एक महात्मा. अरे त्या दिवशी उत्तरायण लागणार आहे. सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर मला जायचंय. सदा संग हरिदासाचा. संतांची संगती कशा करतात? मग सगळ्या भक्तगणांना माहीत झालं. लाखो लोक त्या आश्रमावर जमा झाले. जमा झाल्याच्या नंतर उद्या सकाळी बाबा जाणार. काही रडत होते, काही प्रश्न करीत होते. दुःख वाटलं सगळ्यांना. एका निष्ठावंत भक्ताने विचारलं, बाबा तुमचं उद्या देहावसान झाल्याच्या नंतर पुढची क्रिया काय? काय नाही, एकच क्रिया. माझ्यावर तुम्ही देवा इतकं प्रेम करत असाल तर तुम्हाला माझी शपथ आहे, मी गेल्याच्या नंतर माझ्या 14 वस्तू माझ्या अंत्यविधी सोबत जाळून टाका. साधू कोणाला म्हणायचं? रामदास काका. महाराजाला लाकडाची खुर्ची होती, लाकडाचा पलंग होता, आथरायला घोंगडी, पांघरायला घोंगडी, चष्मा, आकड्याची काठीन, पायातल्या खडावा, 1-2 पागुटे, 2-4 लुंग्या. हुजूरकर काका, ह्या 14 वस्तू माझ्या सोबत पेटून द्या. कारण मी गेल्याच्या नंतर माझ्या वस्तूचं दुकान मांडायचं नाही. हा महाराजांचा चष्मा आहे. ह्या चष्म्याच्या पाया पडून 11 रुपये ठेवा. असं दुकान मांडायचं नाही. सगळ्या वस्तू माझ्या पेटून द्यायच्या. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. 1:30-2 वाजला गोवर्धन भाऊ. तेवढ्या काळात एका भक्ताने विचारलं, बाबा उद्या आम्ही तुमचा अंत्यविधी करू, पण तुमची समाधी कुठं करायची? म्हाताऱ्याचं चिंतन चालू होतं महात्म्याचं. त्या महात्म्यानं सांगितलं, माझी समाधी करता कशाची?
मी स्पर्श केलेल्या वस्तू सगळ्या तुम्ही फुकून देणार आहेत, मग समाधी करता कशाची? तर दुसरा शिष्य म्हणला तुमच्या आस्तीची, तुम्ही जाळल्याच्या नंतर तुमच्या आस्ती राहत्या ना त्याची आस्ती. मग सापडल्या तर करा, सापडल्या तर करा, नाही म्हणले जळाल्या तरी ती राख ती जरी सापडली तर करा. संतांची संगती, नामस्मरणाचं साधन. ही लोक किती अधिकारी असतात संत, म्हणून यांच्या संगतीमध्ये वासना संपून जाते. वासनेचे संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. पण अशी संतांची संगती पाहिजे. पहाटे पहाटे महाराजांचं देहावसान झालं ब्राह्मी मुहूर्तावर. दुपारी 2 वाजता माध्याने दिवाकरम, दुपारी सूर्य त्यावेळेला अंत्यविधी झाला. सगळा भक्तगण शोक सागरात बुडाला, वापस आले. तिसऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम, आपण त्याला राख सावडणे म्हणतो. या कार्यक्रमासाठी जे जे अंत्यविधीला आले नाही ते सर्व लोक आपापले वाहन करून सज्ज, आपल्याला आश्रमावर जायचंय. पवित्र गंगेच्या पात्रात महाराजांचा अंत्यविधी झाला. आपले हात राखीला लागले पाहिजे, आपलं शरीर पवित्र होईल. ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी रात्री 1 वाजता शरीराला लागलेला अग्नी तो निखरा बोलत होता. जगदानंद कंद जगतपते. महाराजाचं जळतं शरीर बोलत होतं. हाडं जळून राख झालेली होती. तो अग्नी बोलत होता, जगदानंद कंद जगतपते, अहोरात्र तुझं भजन केलंय देवा, अहोरात्र तुझं भजन केलंय. एक लक्षात ठेव जगदानंद कंद जगतपते, माझ्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या पायावर हे कपाळ टेकले. माझ्या घरी आलेल्या प्रत्येक साधूच्या पायाचं चरण तीर्थ या जिभेवर पडले. देवा अख्खं जीवन तुझं भजन केलं, आणि तुझं भजन जर निष्ठेनं केलं असेल आणि तुझ्या भजनानं आणि संतांच्या संगतीत हे शरीर जर पवित्र झालं असेल, याच्यामध्ये तीळ मात्र वासना नसेल, तर एकच तुला विनंती करतो, वासना अंगाला गुंडाळलेल्या माणसाचे हात माझ्या राखीला लागू देऊ नको. वाक्य नीट ऐका. देवा अख्खं जीवन भजन केलंय, आलेल्या साधूचं दर्शन घेतलंय, आणि अशा प्रक्रियेनं माझं जीवन वासना विरहित आहे असं जर 100% असेल, तर उद्या वासनेनं भरलेली हात माझ्या पवित्र राखेला लागू देऊ नको, असा अग्नी बोलत होता महाराजाच्या शरीराला जाळलेला. त्याला भडा अग्नी म्हणतात. सदासंग हरिदासाचा गुरुजी. त्यावेळेला जगाचा मालक बोलत होता, महाराज काय करू, एकच काम कर, तुझ्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आलेली ही पवित्र गंगा माझा अंत्यविधीच्या पात्रात झालाय. मग हिला एकच सांग, तुझ्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आली ना, तू हिला सांग देवा माझ्या लेकराला पोटात घे, माझ्या लेकराला पोटात घे, पोटात घे. तर जगाच्या मालकीनं गंगेला सांगितलं, जीवनभर माझं भजन केलं, निष्पाप आहे, याला घे पोटात. तर गंगेनं सांगितलं, माझ्या पात्रात तितकं पाणी नाही,